नमस्कार मित्रांनो, मी युवराज खरमाटे आणि तुम्ही एक महत्वाचा व्हिडिओ आज पाहत आहात. कारण मी आता बोलणार आहे पेपर कपाबद्दल. हा जो पेपर कप तुम्ही पाहताय, या कपामध्ये सर्रास आज चहा पिला जातो. तर हा कप चहा पिल्यामुळे आपल्या बॉडीमध्ये काय हानिकारक गोष्टी घडत आहेत ते मी तुम्हाला सांगणार आहे. हा पेपर कप म्हणून वापरला जातो. पेपर कप म्हणून याचं मॅन्युफॅक्चरिंग केलं जातं. पेपर कप म्हणून हा विकला जातो. पेपर कप म्हणूनच तुम्ही यूज करता. तर हा पेपर कप नसून हा मायक्रो प्लॅस्टिकचा कप आहे. हे मी तुम्हाला त्याचा एक डेमो करून दाखवणार आहे. हे केल्यामुळे याच्यामध्ये चहा पिल्यामुळे काय होतंय, तर याच्यामध्ये मायक्रो प्लॅस्टिक वापरलेला आहे. जो प्लॅस्टिकचा लेअर लावलेला आहे तो मी तुम्हाला याचा काढून दाखवणार आहे. त्यासाठी मी एका ग्लासात पाणी घेतलेलं आहे आणि हा डेमो तुम्ही पाहू शकता. हा कप वापरला तर आठवड्यामधून एका दिवशी जर चहा पिलात तर ठीक आहे, हानी होणार नाही. याच्यामध्ये तुम्ही थंड गोष्टी पित असाल, जसं की तुम्ही उसाचा रस पित असाल, पाणी पित असाल, ताक पित असाल, तर जास्त हानी होणार नाही. तशी तर प्यायलाच नाही पाहिजे, याचा वापर नाही करायला पाहिजे. पण जर तुम्ही याचा वापर करत असाल तर निश्चितच हे हानिकारक आहे. हे मायक्रो प्लॅस्टिक असल्यामुळे आपल्या पोटामध्ये याच्यामधलं प्लॅस्टिक जर गरम याच्यामध्ये चहा ओतला तुम्ही आणि याच्यामध्ये जर चहा पित असाल तर निश्चितच तुम्हाला कॅन्सर, आतडीचा कॅन्सर होऊ शकतो, ब्लड कॅन्सर होऊ शकतो. मोठे मोठे कॅन्सर जे होतात पेपर कपामुळे होतात. खूप साऱ्या टीव्हीला न्यूज येत आहेत, तरी सुद्धा देखील आपण ही वापरत आहात. तर सर्वांना विनंती आहे, पेपर कप मध्ये चहा पिणं आजच्या आज बंद करा. निश्चित भविष्यात कॅन्सर होणार आहे. एवढं सांगून देखील, हा डेमो करून देखील तुम्ही जर पिणार असाल तर पिया आणि कॅन्सर झाला तर मरा. याच्या पलीकडे काही आम्ही सांगू शकत नाहीये. टीव्हीला न्यूज आली, याच्यावरती बरंच रिसर्च झालंय, संशोधन झालंय, तरी आता कमेंटमध्ये काही लोक कमेंट करतील, मग सरकार याला बंद का करत नाही, मग सरकारने चालू का ठेवला, याच्यावर कारवाई का करत नाहीत मॅन्युफॅक्चररवरती. अरे बाबांनो, दारूच्या कंपन्या बंद नाहीयेत तरी लोक दारू पिताच आहेत, शरीराची हानी होते. तंबाखूवरती लिहिलंय, सिगारेटवरती लिहिलंय कॅन्सर होतो, आपल्या बॉडीला हानिकारक आहे, तरी तुम्ही पिताच आहेत, तरी तंबाखू खातच आहेत, गुटखा खातच आहात. तसंही आज कपाचं झालेलं आहे. जर तुम्ही हा एवढं सांगून देखील या कपामध्ये चहा पिणार असाल तर निश्चित मृत्यू अटळ आहे. यांनी कॅन्सर होतोयच, 100% होतोय. तुम्ही टाळलं पाहिजे. तर डेमो पहा तुम्ही करतोय काय. याला पाण्यामध्ये बुडवतोय बाहेरच्या साईडनी. आतला साईड जे तुम्ही चहा ओतता ती साईड मी तुम्हाला दाखवत नाहीये. बाहेरची साईड मी पाण्यामध्ये बुडवलेली आहे. त्याला अर्धा मिनिट मी पाण्यामध्ये ठेवतोय, पहा तुम्ही, 30 सेकंदापर्यंत. आणि नंतर मी तुम्हाला याचं प्लॅस्टिक कसं याच्यामध्ये आहे ते दाखवणार आहे. हा कप ओला झालेला आहे बाहेरून. आता मी तुम्हाला हे दाखवतोय, पहा. हे पहा, मी इथलं थोडस याला क्रॅश करतोय. याच्यामध्ये प्लॅस्टिक कसं निघतंय पहा. हा डेमो तुम्ही करून पहा. कुठलाही ब्रँडेड कप घ्या ज्याच्यावरती कॅफे लिहिलेलं असतं किंवा एखाद्या चहाचं ब्रँड लिहिलेलं असतं नाव, त्याचा देखील तुम्ही डेमो करून पहा. तुम्हाला प्लॅस्टिक याच्यामध्ये सापडेल. हे पहा, वरचा कागद निघतोय, पेपर जो आहे तो निघतोय आणि पेपर आतमध्ये, हे पहा, इथं तुम्हाला माझं बोट, आतलं बोट दिसत असेल. इथं पूर्ण प्लॅस्टिक आता ओपन झालेलं आहे. थोडंसं मी चोळलेलं आहे, रब केलेलं आहे या ठिकाणी. आतलं बोट तुम्हाला दिसत असेल प्लॅस्टिक मधून. पूर्ण मायक्रो प्लॅस्टिक याला वापरलेलं आहे. पूर्ण कप मी या ठिकाणी रब करून काढलेला आहे. आतमधून माझं बोट तुम्हाला दिसतंय. पूर्ण प्लॅस्टिक आहे, मायक्रो प्लॅस्टिक तुम्ही पाहू शकता. हे जे मायक्रो प्लॅस्टिक आहे ना, हे बोट तुम्हाला दिसतंय, हे तुम्ही जर रोज रोज याच्यामध्ये चहा पित असाल तर निश्चितच तुमच्या बॉडीमध्ये काही हानिकारक गोष्टी घडतात. हे मायक्रो प्लॅस्टिक आपल्या पोटामध्ये जातं आणि आतडीचे कॅन्सर होण्याचे चान्सेस असतात. काही लोकांना दिवसभर याच कपामध्ये 1 वेळा, 2 वेळा, 3 वेळा, 4 वेळा, 5 वेळा, 10 वेळा चहा लागतो आणि याच कपामध्ये तुम्ही चहा पिता. निश्चित आपल्या बॉडीसाठी हानिकारक आहे. या कपात चहा पिणं बंद करा. नसता मी सांगितल्याप्रमाणे अजूनही तुम्ही शंका घेत राहा, कमेंट करत राहा आणि याच्यात चहा पित राहा. मृत्यू अटळ आहे, प्यायचा का नाही प्यायचा तुम्ही ठरवा. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला निश्चित कमेंटमध्ये कमेंट करून सांगा आणि जर आवडला असेल तर एक लाईक करा. जर तुम्ही हा व्हिडिओ माझ्या फेसबुकच्या पेजला पाहत असाल तर या पेजला फॉलो करा आणि जर युट्यूब चॅनलवरती पाहत असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा. कारण असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला सर्व प्रथम पाहायला मिळावेल, कारण मी नवीन नवीन असे व्हिडिओ टाकत असतो. त्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचं बटन प्रेस करा. धन्यवाद.